राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज की संतन की जय सोमेश्वर भगवान की जय वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसंघानां रसाणां छन्दसानि विनायको जन्मादस्य त्वमयादितरते चार्चेषु विघ्नेश्वरात् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा दाम्ना स्वेन सदा निरसकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्यो हृद्यवृद्धतेऽत्यकृतिखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्हो रसिका भुवि भावुकः यं प्रवजन्तमनुपेतराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य भजे पाण्डुरङ्गम् मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळांचा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचा समेवाग्रे नान्यद्य सदसत्परं पश्चाहं यदेतश्च यो वशिष्येत स्वस्म्यं रुतीर्थं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भास यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय नियमान्यमानहमान् भद्रं प्रजानामन्विच्छन् पार्थकाम्या जी प्रजाती सृजू शकती ऐसी याची यालागी ब्रह्मयाती म्हणती प्रजापती पुराणेती लोक ज्याच्या आज्ञेवर्तती सर्व लोक जाती भजती यालागी लोकपती म्हण स्वधर्म कर्माची व्युत्पत्ती स्वधर्म कर्माची स्थिती गती
या लागी धर्मपती ब्रह्म याती म्हणती. ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी भागवताची नित्याची प्रवचनाची चिंतनाची सेवा आणि त्यामध्ये भगवान ब्रह्मदेव यांचा संवादातून असणारं हे चतुश्लोकी भागवत ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि त्यातून ब्रह्मदेव आता सृष्टी निर्माण करतोय. ब्रह्मदेवाने भगवंताची करायला सुरुवात केलेली आहे आणि ते सृष्टी सर्जन करत असता, सृष्टी निर्माण करत असताना, उत्पन्न करत असताना केल्यानंतर देवाने त्या सृष्टीमध्ये संपूर्ण परमात्मा स्रष्टा करी सृष्टी सर्जन. तेही आपणा होनी न देखे भिन्न, आपणा माझी सृष्टी संपूर्ण, आपण परिपूर्ण सृष्टी माझी. ब्रह्मदेव सृष्टी आता नुसतं उत्पन्न करून उपयोग नसतो. नुसती बाप होण्याची हौस करू नये. बाप झाल्यानंतर त्या मुलाला पालन पोषण करण्याची जर ताकद असेल, त्याला संस्कार देण्याची जर ताकद असेल, क्षमता असेल तर बाप व्हावा. अलीकडं आता दुर्दैवानं खेदानं म्हणावं लागतं, बाप होण्याची घाई करता पण मुलांवर संस्कार द्यावेत तसे संस्कार देत नाही. परंतु ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर तिला शासन म्हणजे तो संस्कार, प्रशिक्षण, ते प्रशिक्षण सुद्धा संस्कार ब्रह्मदेव देत आहेत. आणि ते संस्कार ब्रह्मदेव देत असताना शब्दापेक्षा माणसाच्या अंतकरणावर आचरणाचा, विचारापेक्षा, विचार सांगण्यापेक्षा, विचारापेक्षाही आचाराचा प्रभाव जनमानसाच्या अंतकरणावर लवकर होतो. म्हणून संतांनी आपल्याला विचार तोच करायचा आहे पुढे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण करत असताना ब्रह्मदेवाच्या अंतकरणामध्ये जो भाव होता तो भाव अतिशय निष्काम होता. ब्रह्मदेवाच्या अंतकरणामध्ये भाव जो होता तो निष्काम होता. निष्काम भावनेतून परमात्म्याने परब्रह्माच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली. असं निष्काम जरी ब्रह्मदेव झालेले असले तरीही सुद्धा त्यांनी लोककल्याणाकरता, लोकाचं हित व्हावं याकरता स्वतः यम नियमाचं आचरण केलं. स्वधर्माचं आचरण करून आपल्या प्रजेला स्वतः ब्रह्मदेवाने ते आचरण करून दाखवलं. ब्रह्मा स्वये सृजी निष्काम, तरी लोकहितार्थ यम नियम, आचरोने स्वधर्म कर्म, दावी सुगम प्रजासी विधी. विधी ब्रह्मदेव आता सुगम, अतिशय सोप्या मार्गाने, अतिशय सुलभतेने स्वधर्म कर्म जे आहे ते स्वधर्म कर्म, यम नियम याचा आचरण. यम नियम याचा अर्थ असा आहे की यम जो सांगितला ना, या स्कंदाच्या म्हणजे दुसऱ्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये जे पालन सांगितलं आचरण, ते आचरण करून, नियम म्हणजे याचा विचार करून, स्वधर्म याचं आचरण करून ब्रह्मदेव स्वतः आपल्या प्रजेला काय करून दाखवतोय, आचरण करून दाखवतात. आणि तोच विचार या श्लोकाच्या माध्यमातून शुकाचार्य राजा परीक्षितीच्या समोर ठेवतायत. भगवान शुकाचार्य सांगतात, प्रजापती धर्मपती, धर्मपती रे, धर्मपती एकदा धर्म, प्रजापती धर्मपती रेक, अनियमान्यमान भद्रं प्रजानामन्विच्छन् स्वार्थकाम्यया. अशा प्रकारचा श्लोक आहे. या श्लोकाचा अन्वय आपल्याला पाहायचा आहे. प्रजापती धर्मपती प्रजानां भद्रम अन्विच्छन् स्वार्थकाम्यया
एकदा नियमान च यमान अतिष्ठत अशा प्रकारचा अन्वय आहे. याचा अर्थ असा आहे, प्रजापती ही म्हणजे सृष्टी करणारा किंवा प्रजेचं रक्षक असणारा, धर्मपती ही म्हणजे धर्माचं संरक्षण करणारा असा कोण आहे? ब्रह्मदेव. प्रजानाम लोकांच्या, भद्रम म्हणजे कल्याणाला, इच्छणारा, स्वार्थ काम्यया स्वकर्म करण्याच्या इच्छेने एकदा एक वेळेस नियमान च यमान अतिष्ठत नियमांना आणि यमांना अनुष्ठान करता झाला. अशा प्रकारचा अर्थ याचा म्हणजे काय आहे? म्हणजे सरळ याच्यामध्ये जर हा अन्वय अर्थ आपण जर पाहिलं, ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव आहे आणि संस्थेचं संरक्षण, धर्माचंही संरक्षण करणारा जो ब्रह्मदेव आहे, तसंच सर्व लोकांचं कल्याण करण्याची इच्छा असल्यामुळे ती आपली इच्छा पूर्ण व्हावी एवढ्या करता ब्रह्मदेवाने काय केलं? यम आणि नियम यांचे काय केलं? अनुष्ठान केलं. अशा प्रकारचा विचार, अशा अर्थाचा हा श्लोक आहे. म्हणजे प्रजेच्या कल्याणाकरता ब्रह्मदेवाने यम नियमांचं अनुष्ठान, स्वधर्माचं अनुष्ठान ब्रह्मदेवाने अतिशय उत्कृष्टरित्या केलं. अशा प्रकारचा विचार या श्लोकामध्ये आहे. आता नाथ महाराज यावर काय भाष्य करतात, काय चिंतन सांगतात, याचा विचार आपल्याला करायचा आहे. नाथ महाराज म्हणतात, जे प्रजाचे सृजू शकते ऐसियाची करी हा उत्पत्ती, या लागी ब्रह्म याती म्हणती प्रजापती पुराणेती. आता या श्लोकामध्ये प्रजापती, धर्मपती ही ब्रह्मदेवाला दिलेली विशेषणे आहेत. आता का संबोधन आहेत. आता हे विशेषण का दिलीत, या असं का संबोधलं, तर ती विशेषणाचा अर्थ आता प्रजापती म्हणजे काय याचा अर्थ नाथ महाराज सांगतात, जे प्रजा ते सृजू शकती. प्रजा म्हणजे ही उत्पत्ती, हे प्रजा ही जगत निर्माण करणारा, जे निर्माण करण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये आहे. ऐसियांची करी उत्पत्ती म्हणजे जे हे जगत निर्माण करण्यामध्ये जे काही सहकार्य करू शकणारे जे सामर्थ्यवान आहेत, अशांना ब्रह्मदेवाने काय केलं? निर्माण केलं, त्यांची उत्पत्ती केली. आणि म्हणूनच त्यांना प्रजापती पुराणे म्हणती. म्हणजे त्या प्रजेचा पती आणि त्या प्रजापतीचा हा पती असणारा, म्हणून त्याला पुराणांनी या ब्रह्मदेवाला प्रजापती म्हटलेलं आहे. आता धर्मपती का म्हटलं, तर लोक ज्याच्या आज्ञे वर्तती, सर्व लोक जाते भजते, या लागी लोकपती म्हणती, जान निश्चिती ब्रह्मयाते. आता पती का म्हणतात? प्रजापती का म्हणलं? तेव्हा पती का म्हणलं तर प्रजेची उत्पत्ती करणाऱ्या प्रजापती जे आहेत त्यांचे पती. आता पती का म्हणतात, तर पती का याचं का अर्थ सांगत असताना नाथ महाराज म्हणतात, लोक ज्याच्या आज्ञे वर्तती. सर्वचे सर्व लोक आहेत, 14 भुवन आहेत, 3 लोक आहेत, भूरलोक, मृत्यूलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक. हे जे तिन्ही लोक आहेत, या तिन्ही लोकामध्ये किंवा सप्त पाताळामध्ये ज्याची आज्ञा लोक आज्ञा पाळतात, ज्याच्या शब्दाच्या बाहेर जात नाही, लोक जाते भजती म्हणजे सर्व लोक त्याची आज्ञा पालन करतात आणि ज्याची सेवा करतात,
त्याकरता एवढ्या करताच म्हणजे सर्व ज्याची आज्ञेमध्ये आणि सेवेमध्ये रत आहेत याकरता त्याला या लागी लोक पती म्हणती, म्हणून त्याला काय म्हणतात, पती म्हणतात. आणि हे ब्रह्मदेवा ब्रह्मयदेवा ते निश्चिती पती म्हणती असं जाण, असं शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. आता पुन्हा पुढे धर्मपती का म्हटलं याचा अर्थ नाथ महाराज सांगतात. स्वधर्म कर्माची व्युत्पत्ती, स्वधर्म कर्माची स्थिती गती, त्याचे निवर्ते लोकांप्रती, या लागी धर्मपती ब्रह्मयाते म्हणजे. स्वकर्माची व्युत्पत्ती म्हणजे आपलं कर्म काय आहे त्याच्या व्युत्पत्त्या संपूर्ण ब्रह्मदेव जाणणारे आहेत. स्वधर्म कर्माची स्थिती आणि गती, स्वधर्म कर्म केल्यानं कसं करावं याचं ज्याला ज्ञान आहे, आणि जे स्वधर्म केल्यानंतर स्वधर्माचं पालन केल्यानंतर जीवनामध्ये काय फल मिळणार आहे याचाही विचार ज्याला कळतो, म्हणजे स्वधर्माचं यथार्थ ज्ञान आहे. आणि त्या यथार्थ ज्ञानाने स्वधर्म आचरण केल्यानंतर त्याच्यानं आपल्या जीवनामध्ये काय फलप्राप्ती होणार आहे, काय फलश्रुती मिळणार आहे याचंही ज्ञान आहे. आणि त्याप्रमाणे ज्ञान असून स्वधर्माचं ज्ञान असून त्याप्रमाणे तो लोकांकरता आचरण करून दाखवतो. त्याची निवर्ते लोकांप्रती, आणि त्याच्याच आचरणाने लोकांप्रती म्हणजे लोकांच्या करता तो आचरण करून दाखवतो. आणि म्हणून लोकांकरता आचरण करून दाखवणारा असल्यामुळे या लागी धर्मपती ब्रह्मयाते म्हणजे, म्हणून ब्रह्मदेवाला धर्मपती असं म्हटल्या जातं. का तर तो स्वधर्माचं आचरण करून दाखवतात. धर्म कर्माचार स्थिती, ज्या आचारुने नती, त्यासाठी यमनियमांची युक्ती, धारे निगुती वेदोक्त विधी. धर्म कर्म आचार यांची जी स्थिती आहे ती प्रजा आचरून नेती. प्रजेला आचरण करणं नेत नाही, जमत नाही. अगदी सोपं आहे. घरामध्ये जन्माला आलेलं मुलं, लहान लहान जे मुलं आहेत त्या मुलांना काय करतो हो, त्यांना आचरण कसं करावं, ज्याला जन्माला आल्यानंतर अनेक वर्षापर्यंत शी आणि सुई कळत नाही, शी आणि सू हे सुद्धा कळत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात शिशु. त्याला शिशु होतं, त्याला शी आणि शू कळत नाही म्हणून. पण धीरे धीरे त्याला सर्वच, आई माहीत नसते, बाप माहिती नसतो, भाऊ माहिती नसतो, कोण बहीण माहिती नसते, कोणीच माहिती नसतं, काका नाही मामा नाही, कोणीच माहिती नसतं. परंतु ते माहिती करून देण्याचं काम कोण करते, आई करते. म्हणजे ज्याला त्याचं ज्ञान आहे तो, आणि त्याला सांगते. त्या मुलाला काय सांगत असतं की बाबा हा तुझा पप्पा म्हणणार नाही मी, कारण आपली संस्कृती वडिलांची आहे, हे वडील आहेत, बाबा आहे, पप्पा हे तिकडचं आहे, विदेशी बियाण्याची भाषा आहे ती, आपली नाही, ती विदेशांची आहे. परंतु दुर्दैव आहे आपल्याला भूषण पाश्चात्यांच्या संस्कृतीचं अंधानुकरण करण्याची वाईट लत आपल्या समाजाला लागली. साऱ्या जगाला आदर्श असणारी संस्कृती आपली सोडून देतोय आपण, आणि पाश्चात्यांच्या संस्कृतीचं अंधानुकरण करून आपल्याच पायावर आपणच कुऱ्हाड मारून घेतोय. आणि त्याचे दुष्परिणाम आज आपल्याला समाजात पावला गणिक दिसत आहेत. ऐकायला कोणी तयार नाही. कारण ऐकत का नाही, ज्याचं ऐकत नाही याचं कारण की यांना मद झालेला अहंकारी माणसाला कितीही समजून सांगितलं
तरी तो ऐकत नाही. पालथ्या घागरीवर पाणी सांगणाऱ्याचं घर उद्ध्वस्त करायला लागतात. मग यांच्या अज्ञानाचाही अहंकार आहे. आता कशा कशाचा अहंकार कोणाला निर्माण होईल ऐकलं मला ना रे वा, कळत नाही, जरा ध्यान ठेवता. मला कळत नाही हे पतड सुद्धा पतड नाही करतो. आता मला तरी बोलू दे. हो बोला बोला. ते श्री विठ्ठल. असो. तर आपण हे आज सांगावं कोणाला, तर जो ऐकण्याच्या स्थितीत असतो त्याला. आपण अंधानुकरण करत आहोत पाश्चात्यांचं, परंतु त्यामध्ये आपलं हित नाही, आपलं कल्याण नाही. आपण काय ऐकतोय, काय करतोय, याचीही आपण काय करायला पाहिजे याचं ज्याला ज्ञान नाही, त्याच्याकरता ब्रह्मदेव धर्म काय, कर्म काय आहे, आचार काय आहे, जसं लहान मुलांना कळत नाही तसेच घरातील मोठे जसं जसं आचरण करतात त्याच्याप्रमाणेच तो आचरण करण्याचा प्रयत्न करतो. आचारून नेनती प्रजा. लोक आचरण करणं नेणत नाही, जाणत नाही, त्यांना त्याचं ज्ञान नाही. आणि म्हणून ते ज्ञान यम नियमांची युक्ती, ब्रह्मदेवाने यम आणि नियमाचं आचरण केलं. यम नियमाच्या युक्तीने धाता आचारी निगुती वेदोक्त विधी. वेदाने जो विधी निषेध सांगितला त्या वेदाच्या मर्यादेप्रमाणे, वेदाच्या नियमानुसार यथार्थ अतिशय चांगल्या प्रकारे निगुती, चांगल्या प्रकारे ब्रह्मदेव आचरण करायला लागले. कारण सृष्टीच्या दृष्टीने सर्वात मोठं सृष्टीच्या समोर आदर्श कोण होता? ब्रह्मदेव होता. आणि ब्रह्मदेव सर्वात मोठे असल्यामुळे ब्रह्मदेव वेदाच्या नियमाप्रमाणे सर्वच सर्व आचरण, यथार्थ आचरण ब्रह्मदेव करायला करून देत आहेत. कोणासाठी, कशासाठी? तर केवळ समाज कल्याणाकरता. म्हणजे प्रजा आचरून येणती, आचरण करता येत नाही. बालका काय बालका जाणणे उचित होय, तरी बालकपण के आहे. ज्ञानोबा म्हणतात, बाळाला जर उचित चांगलं काय आहे हे जर कळालं असतं त्याला बाळकपणी म्हटलं असतं. परंतु तसं नाही. म्हणून त्याच्याकरता हे ब्रह्मदेव आता काय करतात? आचरण दाखवतात. पोटी नाही कर्मावस्था अथवा कर्मफळाची आस्था, तरी कर्म आचरे विधाता लोक संरक्षणार्था यम नियम. ब्रह्मदेव हे जे आचरण करतायत कशासाठी? पोटी नाही कर्मावस्था अथवा कर्मफळाची आस्था. वास्तविक पाहता ब्रह्मदेवाला कर्माची आस्था अवस्था नाही, कर्म करण्याची गरज राहिलेली नाही आणि कर्मफळाची सुद्धा आस्था नाही. कारण ब्रह्मदेवाचं जीवन भगवत कृपेने, श्रीगुरु कृपेने पूर्ण बोध प्राप्त झाल्यामुळे परिपूर्ण झालेली आहे. आत्मतत्व ब्रह्मदेवाने जाणून घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या ठिकाणी कर्म करण्याची इच्छाच राहिलेली नाही. कारण आत्मतत्व जाणल्यानंतर माणसाच्या ठिकाणी इच्छाच शिल्लक राहत नाही, कर्म करण्याची अवस्थाच त्याच्या ठिकाणी राहत नाही. मग उपनिषदात असं वर्णन आलेलं आहे, आत्मानं चेद्विजानियात अयम अस्मिती पुरुषा किमस्यन कस्य कामाय शरीरम अनुस्वंजरेत. आत्मा मीच आहे असं जर ज्ञान, ते परब्रह्म तत्व मीच आहे असं जर ज्ञान प्राप्त करून घेतलं तर किम इच्छन कस्य कामाय, कशाची इच्छा करणार आणि कशाची कामना करणार, कशाची अपेक्षा करणार, कशाची कामना करणार. म्हणजे त्याला कामना, कारण मिळायचं आहे ते प्राप्त झालेलं आहे, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. ज्ञानोबा म्हणतात, भगवान सांगतात अर्जुना, ज्ञानिया पुरुखा कृत्य करू सरले देखा. ज्ञानी माणसाला कर्म करण्याची गरज राहत नाही, त्याचं कर्म तो आवाप्त काम झालेला असतो.
परिपूर्ण झालेला असतो. काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, काम नाही, काम नाही. तो रिकामा त्याच्या जीवनात अपेक्षाच नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कर्म करण्याची गरज नाही, परंतु तरीही सुद्धा कर्म आचरे विधाता. तरीही सुद्धा ब्रह्मदेव कर्म आचरण करतो. सत्पुरुषाला जरी कर्म करण्याची गरज नसली तरीही सुद्धा ते कर्म करतात. का तर लोकसंग्रहार्था यम नियम. लोकसंग्रह करण्या, लोकसंरक्षणार्थ, लोकसंस्था ही कायम राहावी, संस्कार हे कायम राहावे एवढ्या करता लोकसंरक्षणार्थ यमनियम, यमनियमाचं पालन ब्रह्मदेव स्वतः आचरण करून दाखवतोय. निज प्रजांची या निज स्वार्था, कर्मे आचरोनी दावी धाता. स्वये कर्म करोनी अकरता, लोकहितार्था नियम नियम करी. प्रजांची या निज स्वार्था, आपल्या प्रजेचं कल्याण व्हावं, आपल्या प्रजेचं हित व्हावं एवढ्या करता ब्रह्मदेव काय करतायत की हिता करता कर्मे आचरुनी दावी धाता. ब्रह्मदेव काय करतात, कर्म स्वतः ते आचरण करून देतात आणि स्वयी कर्म करोनी अकर्ता, लोकहितार्था यम नियम करी. कर्म करून अकर्ता राहिला म्हणजे कर्मबंधनाशी आतळत नाही. कर्म करून सुद्धा कर्मापासून तो अलिप्त राहतो. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. अशी अवस्था त्याची झालेली असते. पद्मपत्र मिवांबसा, या तो कर्म करत असतो. भगवंताने सांगितलं की असली तरीही सुद्धा लोक पूर्ण अवस्था प्राप्त झालेल्या सत्पुरुषाला त्या त्याला मुक्त अवस्था प्राप्त झालेली आहे अशा ज्ञानी पुरुषाला तरी सुद्धा आपण कर्माच्या माध्यमातून, ज्या उपासनेच्या माध्यमातून पूर्ण अवस्थेला प्राप्त झालेला आहोत तो मार्ग त्यांनी मोडकळीस आणू नये. म्हणून ज्ञात्यावर, जाणत्या लोकांवर फार मोठी जबाबदारी आहे. समाज बिघडला हा कोणामुळे? समाज संस्कारित होतो कोणामुळे? समाज बिघडतो कोणामुळे? वैकुंठवासी गुरुवरे भाऊसाहेबांनी मागे एकदा त्यांनी सांगितलं होतं, महाराज सांगायचे, समाजाची संस्था, समाज संग्रह, समाज लोकसंग्रह, समाज लोकसंस्था जी कायम आहे ही 3 घटकांवर अवलंबून आहे. कोण? 3 घटकांवर अवलंबून आहे. एक, संस्कार करणारे 3 घटक आहे. एक, घरामध्ये 4 भिंतीच्या आत आई वडील, त्याच्यानंतर घराच्या बाहेर पडल्यानंतर शाळेत शिक्षक, आणि तिसरा घटक आहे पुढारी, ज्यांना नेते म्हणतो. या 3 घटकावर समाज संस्था ही अवलंबून आहे. समाजात आदर्श या तिघांचा घेतला जातो आणि ज्यांच्या घरामध्ये ज्यांना आदर्श चांगला मिळाला त्यांचं जीवन सुखी आहे, ते संस्कारित आहेत. आज दुर्दैव असं आहे समाजाचं, खेदानं म्हणावं लागतं, आज आई बापांची काही हाताच्या बोटावर मोजणे एवढे संस्कारित आई वडील सापडतील नाहीत असा दावा अजिबात नाही. 100% बोलत नाही, परंतु प्रायः आई वडिलांचे संस्कार बिघडले, त्याच्यामुळे मुलांचे संस्कार बिघडले, शिक्षकांचे संस्कार बिघडले, म्हणून विद्यार्थी बिघडले आणि समाजाला पुढे नेणारा पुढारी, समाजाच्या पुढारी शब्दाचाच अर्थ आहे पुढारी, हे पुढाला पुढे नेणारे नेते पुढारी आज तेच बिघडले. त्याच्यामुळे समाज अवस्था आज डगमडली. आज शहाण्या जाणत्या लोकांच्या समोर समाज हिताचा प्रश्न आहे.
म्हणून दुर्दैव भ्रष्टाचार आहे. कारण जे संस्कार पाहिजे ते संस्कार आपल्याला पाहायला सापडत नाही. राजकारण पाहिलं तर राजकारणामध्ये पुढाऱ्यांचा प्रभाव दिसत नाही. समाजकारणामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्या मंडळीचा समाज कल्याण सुधारकांचा प्रभाव दिसत नाही. आणि घरामध्ये पाहिलं शाळेत पाहिलं शिक्षकांचा प्रभाव दिसत नाही. आणि घरात पाहिलं तर आईवडिलांचा प्रभाव सापडत नाही. 7 वर्षाचा मुलगा आत्महत्या करायला निघतो किंवा आईवडिलांवर उलटून बोलायचे प्रयत्न करतो. काय संस्कार आहे हे चित्र पाहून मनाला अतिशय दुःख वाटतं. आणि हे कोणावर मुलाचं जीवन घडवणं पहिले संस्कार आईवडिलांवर आहे. पुन्हा ऐका, नाहीतच अशी नाहीत, परंतु विकृती जी दिसते ते विकृत संस्कारामुळे आणि हे आपल्याला आज पाहायला सापडते आहे. आणि म्हणून याच्याकरता पूर्ण अवस्था ज्यांना प्राप्त झालेली आहेत त्यांना कर्तव्य करण्याची गरज शिल्लक राहिलेली नाही. परंतु ते सुद्धा त्यांनी सुद्धा आपण कर्तव्य आपलं विसरू नये. नाहीतर आपण पूर्ण झालो. आता करायची अगदी सोपं आहे. नदीच्या पलीकडे जाण्यासाठी साधन काय आहे? नाव आहे. मग नाव पलीकडे गेले. आता हिवाळ्याचे दिवस सुरू झाले. या हिवाळ्याच्या दिवसात प्रवास करता करता नावेनं प्रवास केला आणि पाण्यातून आले. हिवाळ्याचे दिवस आहे, मार्गशीर्ष महिन्यामध्ये नदीच्या पलीकडे गेले. कशात बसून? नावेत बसून. आता थंडी वाजते. मग नदीच्या काठावर इकडे तिकडे पाहिलं लाकडं कुठं दिसले नाही. थंडी वाजते म्हणून ती नाव मोडून तिचे ते शेकोटी करावी का? शहाणे का मूर्ख? तसं म्हणजे जाळू नये नाव पावलेने पार मागील आधार बहुतांचा. आपण जसे तारून देण्याकरता ही नाव कारणीभूत ठरली तीच नाव इतरांना सुद्धा तारण्याकरता कारणीभूत आहे, कामाची आहे. तिचा त्याची गरज आहे समाजाला लोकांना आहे. म्हणून तेवढ्याकरता ती नाव शिल्लक ठेवणं गरजेचं आहे. तसा ज्ञानी पुरुषाची अवस्था परिपूर्ण जरी झाली तरी त्याने कर्माचरण धर्माचरण स्वधर्माचरण सोडू नये. ही भगवंताची आज्ञा आहे. म्हणून तुम्ही गीतेमध्ये पहा, भगवंताने 3ऱ्या अध्यायामध्ये एवढा सुंदर विषय हा सांगितला. भगवान सांगतात, कर्मणैव हि संसिद्धी मास्तिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. भगवान म्हणतात की कर्मणैव संसिद्धी, कर्मानेच सिद्धी प्राप्त झाली. आस्थिता जनकादिकः, जनकादिकांना आपल्या जीवनामध्ये कर्माचं आचरण करूनच त्यांना कर्मसिद्धी अवस्था पूर्ण अवस्था प्राप्त झाली. परंतु तरी सुद्धा लोकसंग्रहम एव, लोकसंग्रहा करतात संपश्चन कर्तुम अर्हसी. तरी सुद्धा लोकसंग्रह करतात त्याने कर्म केलेच पाहिजे. आणि जनकादिकांनी पूर्ण अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा कर्म सोडलं नाही. ज्ञानोबाराय काय टीका सुंदर करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, देख पा जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. मोक्ष सुखाला प्राप्त झालं. कर्म जात अशेक, जे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे त्या कर्माचं स्वधर्माचं आचरण जनकादिकांनी केलं आणि मोक्ष अवस्था प्राप्त झालेली आहे. तरी सुद्धा त्यांनी कर्म या कारणे पारथा, भगवान सांगतात, ज्ञानोबा म्हणतात, या कारणे पारथा हो आवी कर्मी आस्था हे आनिक एक अर्था उपकारेल. आपल्याला पूर्ण झालेलं आहे ना, आपलं जीवन पूर्ण झालेलं आहे ना. पण मग तरी सुद्धा आता याच्याकरता आपलं पूर्ण जर झालेलं व्हावी कर्मी आस्था, त्या कर्मामध्ये पुन्हा आस्था असावी, त्या कर्माविषयीचं प्रेम असावं. आणि असं जर केलं तर याच्यामध्ये पुन्हा एक भाव आहे. तो भाव असा आहे की त्या कर्म आचरणातून सहज कर्म आचरण केल्याने पूर्ण अवस्था प्राप्त झाल्यानंतर सहज माणसाच्यानं परोपकार घडतो.
माणसाला सहज परोपकार घडतो. आणि म्हणून जे आचरता आपण या देखी लागेल लोक यया तरी चुकेला हा अपाया प्रसंगीची. ज्ञानोबा म्हणतात काय आहे, आचरण आपण पया. आपलं आचरण जर आपण करत राहिलो तर आपल्या आचरणाने देखी लागेल लोक या. म्हणजे इतर लोकांना ज्यांना धर्माचं ज्ञान नाही, ज्यांना कर्माचं ज्ञान नाही, त्यांना संस्कार नाही, ते लोक त्यांच्याकरता मार्गदर्शन म्हणजे मार्गदर्शन याचं ठरेल आणि तरी चुकेल अपाया प्रसंगीची. आपण तर तरलेलो आहोत, परंतु आपल्याकडे पाहून चार लोक जर पाहून आदर्श म्हणून जीवन जगत असतील त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. आणि तसं जर आचरण केलं तर त्यांच्या जीवनात होणारा जो अपघात आहे त्या अपघातातून सहज ते वाचतील. याकरता आपण प्राप्त अवस्था जरी प्राप्त झालेली असली तरी सुद्धा ते आपण केलंच पाहिजे. देख प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकालागे. ज्ञानोबा म्हणतात की तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागे. लोकांकरता ती कर्तव्य शिल्लक, ते लोकांकरता त्याचं कर्तव्य, स्वतः करता गरज नाही. आणि म्हणून लोकांकरता प्राप्तार्थ झाले, पूर्ण झालेला आता करण्याची गरज नाही. शिक्षक आहे, तुकोबारांनी सुंदर दृष्टांत दिला. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. शिक्षकाने पदवी प्राप्त झालेली आहे, बीएड झालेला आहे. आता हातात लेखणी घ्यायची गरज आहे का, पाटी घ्यायची गरज आहे का? परंतु हातामध्ये पाटी लेखणी घेऊन मुलांच्या समोर अबकडचा कित्ता गिरवतात, कख ब भनचा कित्ता गिरवतात. कशासाठी? त्याला येत नाही म्हणून शिक्षकाला नाही. कोणा करताय त्याचं चाल हे करणं आपल्या विद्यार्थ्यांकरता. विद्यार्थ्यांकरता शिक्षकांनी हातात पाटी आणि लेखणी घेणं गरजेचं आहे. नाहीतर मला येतं म्हणून मी हातात लेखणी घेणार नाही, शिक्षकाच्या लायकीचा नाही. परंतु शिक्षक पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपल्या अर्भकासाठी जसे शिक्षक घेतात तसे सिद्ध पुरुषांनी सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा कर्तव्य शिल्लक असतं. मुलासारखा त्याच्यासाठी निष्कामता पावले, निष्काम अवस्था प्राप्त झालेली आहे, पूर्ण अवस्था प्राप्त झालेली आहे, तरीही त्याच्याकरता कर्तव्य शिल्लक राहिलेलंच आहे. कोणाकरता? स्वतः करता नाही, परंतु लोकांकरता त्याचं करता शिल्लक आहे. मार्गी अंधा सरीसा पुढे देख नाही चाले जैसा अज्ञानावा प्रगटावा मार्ग तैसा आचरोनी. अगदी सोपा आहे. ज्ञानोबारा दृष्टांत सांगतात, रस्त्याने एक आंधळा मनुष्य चालला, मार्गी अंधा सरीसा देख नाही चाले जैसा. आंधळा मनुष्य जातो. त्या दिवशी आले होते किंवा सुरदासवारीला इथं, त्याच्यासोबत एक देखणा होता. आता आंधळा मनुष्य चालला रस्त्याने आणि त्याच्यासोबत डोळसही चालला. पुढे खड्डा. खड्डा आल्यानंतर ज्याला डोळे आहे तो डोळस आहे, ज्याला दृष्टी आहे त्याला तो खड्डा दिसला, तो सहज ओलांडून जाईल. आता आंधळ्याला दिसतच नाही तो खड्ड्यात पडेल की नाही. तो सरळ खड्ड्यावर चालला, आता खड्ड्यात पाय पडेल आणि आंधळा पडेल. म्हणून देखण्याचं काय काम आहे? डोळस जो आहे त्यानं काय करायला पाहिजे? अगदी सोपं आहे ना. त्याने काय सांगायला पाहिजे? हो सुरदासजी, नशील सुरदासजी म्हणायचे तुझ्या आईबापाने दुसऱ्याला मान द्यायचे संस्कार. कमीत कमी आंधळ्या पुढे खड्डा आहे, पुढे पाहू बाजूनचा, एवढं जरी म्हटलं तरी सहज उपकार झाला ना. कशा करता? हे कशा त्या आंधळ्याला माहिती नाही. म्हणून तसं अज्ञ लोकांना कर्माचं स्वधर्माचं आचरण माहिती नाही. म्हणून त्याच्याकरता ज्ञानी माणसाने आचरण करणं गरजेचं आहे. ज्ञानावर म्हणतात अज्ञान प्रगटावा धर्म तैसा
तो धर्म आचरण स्वधर्माचं आचरण करून दाखवावं. परंतु कसं आचरण दाखवावं, कसं आचरोनी. आपण ते स्वतः आचरण करून दाखवायचं, स्वतः आचरण करायचं. नाही तर पंढरीशी जारे आल्यानो संसार, हा घरीच बायकोची साडी धुतो. काय सर लोकांवर फरक नाही ना, याचा फरक पडणार. आचरोनी दावावा धर्म तैसा. ज्ञानी माणसं आहे, ज्यांना पृष्ठ ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, ज्यांनी चिंतन केलेलं आहे, त्यांनी स्वतः त्याचं आचरण करावं. आणि सत्पुरुषांच्या जीवनामध्ये हा मोठा आदर्श आपल्याला सापडतो. संतांच्या जीवनामध्ये आधी केले कल अनुभव घेतला, आणि अनुभव आल्यानंतरचे हे सिद्धाचे बोल आहे. सिद्धा करता म्हणून तो संत महात्मा अज्ञानी प्रगटावा मार्ग तैसा. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, हागा ऐसे जरी न केले की जे, तरी अज्ञाना काय उमजे. असं जर आपण केलं नाही, सिद्ध पुरुषाने ज्याला ज्ञान आहे जर असं आचरण केलं नाही, तर मग अज्ञानाला काय करणार आहे. अज्ञानी माणसाची काय गती होणार आहे, तीही कवनेपरी जाणीजे. मार्गात या, ज्या मार्गाने तुम्ही कल्याणापर्यंत पोहोचले. कल्याण म्हणजे हे कल्याण भिवंडी जवळचं नाही, कल्याण भिवंडी नाही. कल्याण म्हणजे उद्धार, आपलं हित, आत्महित, मोक्ष सुखापर्यंत तुम्ही ज्याच्या मार्गाने पोहोचले, तो मार्ग जर तुम्ही लोकांना दाखवलाच नाही, तुमच्याकरता मर्यादित ठेवला, तर मग लोकांचं कसं होईल. म्हणून अज्ञानी लोकांकरता हा मार्ग दाखवला पाहिजे. कारण लोकांमध्ये कसं आहे माहिती आहे काय, लोक आदर्श जो ठेवतात, जे जे मोठी लोक आहेत त्यांच्याकडे पाहून लोक चालतात. हो, घरामध्ये मुलं आचरण कोणासारखं करतात. हो, जी मोठी माणसं आहेत ती मोठी माणसं वागतात त्यांच्यासारखं. म्हणून लहान मुलं असे म्हणतात, लहान मुलं ही घराचा आरसा असतो. जर प्रत्येक शब्दामागे जर शिवीच संपुट येत असेल तर समजावं हे आदर्श संस्कारित घराण्यातले आहेत. उपहासात्मक बोललो म्हणजे शिव्या, याचा अर्थ की याचे आई वडील शिव्या देत असावेत. म्हणजे शिव्या गाळ यांच्या घरामध्ये चालत असलं पाहिजे. म्हणून लहान मुलाच्या तोंडात शिव्या येतात. आणि एखादा मुलगा संस्कृत बोलत असेल, सुसंस्कृत असेल, अगदी बोलण्यामध्ये मवाळता असेल, नम्रता असेल, समजावं आदर्श घरातला संस्कारित घरातला मुलगा आहे. म्हणजे मुलावरून, त्या मुलावर संस्कार कोणाचे पडतात, मोठ्या माणसांचे. म्हणून भगवान सांगतात, यद्ददाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. लोक हा तद अनुवर्तते, लोक त्याप्रमाणे वागतात. ज येथ वडील, ज्ञानोबा म्हणतात, येथ वडील जे करती तया नाम धर्म ठेविती. येर तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. ज्ञानोबा म्हणतात बाबा की त्याच मार्गाप्रमाणे मोठे वडील मोठे मोठे जे आचरण करतात त्याप्रमाणेच सामान्य लोक सुद्धा त्याप्रमाणे आचरण करतात. आणि म्हणून मोठ्या करता त्याकरता आपण स्वतः ज्ञानी पुरुषाने सुद्धा भगवंताची आज्ञा आहे. ज्ञानी पुरुषांना भगवंताची आज्ञा काय आहे, ऐसे स्वभावे ही ऐसे स्वभावे मनोनी कर्म न सांडावे विशेष आचरावे लागे संती. म्हणून सत्पुरुषांना विशेष आचरण करावं लागतं. तुम्ही सांगा ना, ज्ञानोबा रायांना प्राप्त अवस्था, पूर्ण अवस्था झालेली असताना खांद्यावर पताका घेऊन पंढरपूरला जायची काही गरज आहे का, काही गरज होती का. तरीही ज्ञानोबा राय माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी दिले. परमात्म्याच्या स्वरूपामध्ये रंगलेले ज्ञानोबा राय, परंतु ते सुद्धा खांद्यावर पताका घेतात आणि पंढरपूरची वारी करतात. तुकोबा राय स्वतः खांद्यावर पताका घेतात आणि म्हणतात, चला पंढरपुरा जाऊ रखुमा देवी वरा पाऊ. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेडिया, चुक देईल विसावारे. तुकोबराय म्हणतात, चला
त्याच्या गावाला जाऊ, तो परमात्मा काय देणार आहे? सुख देणार आहे. मी येतो तुमच्या सोबत, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. तुकोबरा म्हणतात की बाबा चला आमच्या सोबत, मी येतो तुमच्या सोबत, म्हणजे आचरण दाखवतात याच्याकरता. आणि संतांनी विशेषतः संतांनी सत्पुरुषांनी त्याचा आचरण करायला पाहिजे. जे पुढती पुढती पारथा, भगवंताची अपेक्षा लोकसंग्रह करणे. जे पुढत पुढती पारथा, हे लोक हे सकळ लोक संस्था, रक्षणीय सर्वथा म्हणूनिया. ही लोकसंस्था कायम राहिली पाहिजे. हे संस्कार कायम कल्याणाचा मार्ग, उद्धाराचा मार्ग पुढच्या पिढ्यांकरता शिल्लक राहिला पाहिजे. म्हणून जबाबदारी फार मोठी महत्वाची आहे. जबाबदारी स्वीकारायचा जेवढा कंडू आहे, जबाबदारी स्वीकारण्याची जेवढी हौस आहे, जेवढी आशा आहे, जेवढी अपेक्षा आहे, त्याप्रमाणे ती जबाबदारी पार करण्याची, जबाबदारी यथास्थिती यथायोग्य जर तुम्हाला पाळता येत असेल तरच हौस करा. जर होत नसेल तर जबाबदारी काय आहे? काही नाही. तर जबाबदारी स्वीकारू नये. बरोबर. जबाबदारी जर आपल्याच्यानं पार पाडता येत नसेल तर ती जबाबदारी स्वीकारू नये. आणि म्हणून लोकांना जबाबदारी स्वीकारायचीच मोठी हौस. वैकुंठवासी गुरुवर्य काशीराम महाराज सांगायचे की माणसाला संसारात आले का श्रीमंत होण्याची हौस, संसारात लवकर श्रीमंत होण्याची हौस, आणि परमार्थात आले की कीर्तनकार होण्याची हौस. परंतु त्याची जबाबदारी स्वीकारता आली पाहिजे. स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जबाबदारी पाळण्याचा, सांभाळण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ती जबाबदारी पेलवण्याचा अधिकार पहिल्यांदा सिद्ध करावा. आणि सिद्ध झाल्यानंतर मग हौस करावी कोण्या पदाची. पद कुठलंही असो, पदाची अपेक्षा करणं वाईट नाही, परंतु त्या पदाची जबाबदारी स्वीकारण्याचा अधिकार नसताना जर आपल्याला ते पेलवत नसेल, आपल्याला जमत नसेल, निवळ दुसऱ्याच्या भरोशावर, तर त्याला जबाबदारी म्हणता येत नाही. आणि त्याने लोकसंस्था टिकत नाही. आज लोकसंस्था ही कोलमडते आहे. याचं चित्र असं आहे की अनाधिकारी पदावर जाऊन बसले, आणि त्यामुळे प्रायः हेच चित्र दिसत असल्यामुळे ह्या लोकसंस्था सर्व डगमळायला लागलेल्या आहेत. म्हणून भगवान सांगतात की बाबा पुढती पार्था, हे लोक सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या, हिचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून एवढ्या करता शहाण्या माणसाने, जबाबदार माणसाने, ज्याने आपलं कल्याण करून घेतलेलं आहे, ज्याने आपला उद्धार करून घेतलेला आहे, त्यानं एक करावं, मार्गधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. जो मार्ग आपल्याला मार्गाने आपण पूर्ण मुक्कामावर पोहोचलो, त्याच मार्गाने आपण आचरण करावं, लोकांकरता त्याचं आचरण करून दाखवावं, असा विचार भगवंताने सांगितला. आणि ब्रह्मदेवाला सुद्धा तेच सांगितलं. आणि ब्रह्मदेव स्वतः जबाबदार आहेत. ब्रह्मदेवाने जबाबदारी भगवंताच्या आज्ञेने स्वीकारली, पूर्ण अवस्था प्राप्त झाली. आणि आपल्याला जी अवस्था प्राप्त झालेली आहे, आता जे सृष्टी निर्माण केली आहे, या सृष्टीकरता हा आदर्श आपणच आहोत. आणि आपण याचं आचरण करून इतर लोकांना ते दाखवलं पाहिजे. म्हणून ब्रह्मदेव स्वतः निज प्रजांच्या निज स्वार्था, प्रजेच्या निज स्वार्था करता, स्वतःच्या प्रजेकरता कर्मे आचरोनी दावी धाता, स्वये कर्म करोनी अकर्ता, लोकहितार्था यम नियम करी. लोकाच्या हिताकरता अकर्मता असून कर्म करून सुद्धा अकर्म अवस्था, त्याला कर्म पूर्ण अवस्था प्राप्त झाल्यानंतर कर्म करण्याची गरज नाही, कारण लोक व्यवहार आहे. मी मगाशी श्लोक बोलून गेलो, जे जे श्रेष्ठ आचरती
ते कर्म इतर करीती, या लागी यम नियम प्रजापती, आचरे अनहंकृती लोकसंग्रहार्था. लोकसंग्रहा करता तो अहंकार रहित होऊन अनहंकृती भावाने आचरण करतो, यमनियमाचं स्वधर्माचं आचरण करतो. आणि सिद्ध माणसांच्या ठिकाणी सत्पुरुषांच्या ठिकाणी हे दिसतं. आणि मग पूर्ण अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याचं कसं जीवन जे राहतं ना, त्याला गरज नसते कर्म करण्याची, परंतु प्रारब्ध वशामध्ये जो देह राहिलेला आहे, या देहाकडनं जे कर्म घडणार आहे ते वेदाच्या शास्त्राच्या चकोरीत राहून लोकसंग्रहा करता तो करत असतो. जीवनमुक्ताचा देहधर्म हा याप्रमाणे परमस्वभावे याच्याकरता जीवनमुक्ताचा देहकर्म त्याच्याकरता लोककल्याणाकरताच त्याचा देहधर्माच्या क्रिया सर्व चालत असतात. कशाप्रमाणे नाथ महाराजांनी दृष्टांत दिला. कुलालाचे ओसरे कर्म, पूर्वभ्रमे उरे चक्रभ्रम, ते जीवनमुक्ताचे देहध कर्म, होतसे परम स्वभावे पै. कुलालाचे ओसरे कर्म. कुलाल म्हणजे कोण आहे? कुंभार. कुंभार मळकं करत असताना मळकं करायच्या अगोदर ते चाक काय करतो? फिरवतो. त्याला अतिशय वेग गती देतो आणि गती दिल्यानंतर ते चाक फिरायला लागलं की त्यावर मातीचा गोळा ठेवून त्याला पाहिजे तसा आकार देऊन त्याचं मडकं म्हणा काय सुरई म्हणा काय करायचंय. आता पुढे दिवाळी येते, पणत्या बनवतो, दिवे बनवतो. असे दिवे गाडगे वगैरे बनवल्यानंतर त्याचं माडते मडकं तयार झालं की तो खाली ठेवतो. चाकाला जेवढा वेग दिलेला आहे ते चक्र फिरतच राहतं. त्याचं काम झालेलं आहे. ब्रह्मदेवाचं काम, याचं कुलालाचं म्हणजे कुंभाराचं काम झालेलं आहे, तरी ते चक्र फिरत असतं. तसं ज्ञानी पुरुषाला मोक्ष प्राप्त झालेला आहे, परंतु देह अजून शिल्लक आहे. मग प्रारब्धाचा वेग या देहात, कर्माचा वेग, प्रारब्ध कर्माचा वेग अजून शिल्लक आहे. मग तो प्रारब्ध कर्म आहे तोपर्यंत त्याला देहामध्ये राहणं गरजेचं आहे. म्हणून ती जीवनमुक्ती पूर्ण अवस्था प्राप्त झालेली असली तरी त्याच्यानंतरच्या याच्यात जीवनमुक्ताचे देहकर्म होत असे परमस्वभावे पै. परमस्वभावे म्हणजे श्रेष्ठ स्वभावाने स्वस्वरूपाच्या अवस्थेत प्राप्त झालेलं असतं. त्याला काही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसतं, परंतु तोही सुद्धा वास्तविक त्याला कर्म नाही. ज्ञानोबा सांगतात, जे तत्वज्ञानियांचे ठाई तो प्रकृती स्वभाव नाही, तो प्रकृती स्वभाव नाही, येथ कर्म जात पाही निपजत असे. त्याच्यापासून कर्म त्याच्यापासून सहज निघतं, सहज कर्म असे. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. किंवा से जे आला तो परमात्मा हृदयामध्ये प्रगटला. संध्या संदेह सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. जननो हे हा अवघा जनार्दन, जननो हे हा अवघा जनार्दन. ऐसी ऐकता निवती साधू जन, एका जनार्दनी प्रेमी बांधली निज खून. ज्ञाननाथ महाराज सांगतात की सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. ब्रह्मरूपियाची कर्मे उदासीनाची कर्मे उदास अवस्था प्राप्त झालेली, ब्रह्मरूप अवस्था प्राप्त झालेली आहे. त्याचे कर्म सुद्धा ब्रह्मरूप झालेले असतात. म्हणून तर त्याला विशेष कर्म त्याचं सहज त्याच्याकडनं कर्म घडत असते. त्याला कर्म घडण्याची गरज नाही. ते देहाभिमान सांडोनी गुण कर्मे ओलांडोनी, साक्षीभूत होनी वर्तती देही. गुणातीत झालेले आहेत. देहाचा जो अभिमान आहे तो त्यांनी सांडलेला आहे आणि देहाचा अभिमान सोडून दिलेला असल्यामुळे आता फक्त साक्षी होऊन देहामध्ये वर्तन करतात. आणि ते वर्तन करत असतात याच्यात
कशा करता तर केवळ लोकसंग्रहा करता. न देखोनी सकामावस्था ब्रह्मा केवळ लोकसंग्रहार्था सकळ लोकहितार्था वय आचरता स्वधर्म कर्म. न देखोनी सकाम अवस्था म्हणजे आपल्याला काम नाही. न देखोनी सकाम अवस्था म्हणजे सकाम अवस्था तो पाहत नाही. त्याला कुठलं कर्म करायचं म्हणजे इच्छेनं अपेक्षेनं कामनेनं तो कर्म करत नाही. असता ब्रह्मा केवळ लोकसंग्रहार्था लोकसंग्रह व्हावा लोकांना सन्मार्ग दाखावा एवढ्या करता लोकसंग्रहा करता ब्रह्मदेव ते कर्म करायला लागलेले आहेत. लोकसंग्रहाता सकळ लोकहितार्था स्वये आचरता स्वधर्म कर्म स्वतः स्वधर्म कर्माचं आचरण करायला लागलेले आहेत. म्हणजे नाथ महाराज सांगतात अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वये आचरोनी आपण देखिला वावे इतर जन लोकसंग्रह या नाव. देखी लावावे इतर जन ज्यांना त्याचं ज्ञान नाही त्यांना सन्मार्गाला दावावं आणि संतांनी तेच केलं. मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत. ते मार्ग कोणाला दाखवावा लागतो? ज्याला माहित नाही त्याला किंवा जो रस्ता चुकलेला आहे त्याला. दोघांना मार्ग दाखवावा लागतो. एक चुकलेला असेल चुकीच्या रस्त्यानं जात असेल तर त्याला मार्ग दाखवावा लागतो आणि ज्याला मार्ग माहित नाही त्याला मार्ग चुकले विदेशी एकले. तुकोबरांतात मार्ग चुकलेले आहेत विदेशी झालेले आहेत त्यांच्याकरता मार्गदर्शन करावं लागतं आणि सद्गुरू ब्रह्मदेव तेच करतायत. कशासाठी? सकळ लोकहितार्था होय आचरता स्वधर्म कर्म स्वधर्माचं आचरण स्वतः ब्रह्मदेव ते आचरण करून दाखवता आहेत. सद्गुरु श्री नारायण त्याची आज्ञा की हे संपूर्ण करावे लोकसंरक्षण या लागी ब्रह्मजान यम नियम चाळी. ब्रह्मदेव यम नियमाचं पालन करतो का तर सद्गुरु श्री नारायण सद्गुरु श्री नारायण परमात्मा जे ब्रह्मदेवाला सद्गुरु म्हणून लाभला नारायण परमात्मा त्या परमात्म्याची काय आहे आज्ञा आहे की ही लोक संरक्षण झालं पाहिजे लोकसंस्था कायम राहिली पाहिजे याच्याकरता लोकसंग्रह पाळलाच पाहिजे. म्हणून ब्रह्मकृती स्वधर्म कर्म ब्रह्म आचरोनी नित्य नेम येणे नारदाचा मनोधर्म उत्कंठित पूर्ण परमार्थाविषयी. अनहंकृती स्वधर्म कर्म म्हणजे अहंकार रहित होऊन स्वधर्माचा कर्माचरण ब्रह्मदेव आचरण नित्य नेमाने आचरण करतो. नित्यनेम कधी चुकत नाही. तेने नारदाचा मनोधर्म उत्कंठित पूर्ण परमार्थाविषयी. आता ब्रह्मदेवाचं हे आचरण नित्यनेमाचं स्वधर्माचं अहंकार रहित आचरण आणि नारदांच्या अंतकरणामध्ये याच्याविषयीची उत्पत्ती झाली का हा परमार्थ पूर्ण परमार्थ कसा काय आहे आपल्याला मिळेल का आपल्याला प्राप्त होईल का अशी इच्छा नारदांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली आणि ती आता नारद ब्रह्मदेवाला विचारणार आहेत. आता पुढच्या 2 श्लोकामध्ये नारद ती पूर्ण अवस्था स्वधर्माचरणाचा विचार ब्रह्मदेवाला विचारणार आहेत. म्हणून तो विचार आपली वेळ झालेली आहे. उद्याच्या दिवशी आपण तो विचार करूया. स्वधर्म लोकसंस्थाचा विचार आहे. आजची वेळ समाप्त झालेली आजची सेवा आईसाहेबांच्या चरणी श्रीगुरूंच्या चरणी आणि ईश्वराच्या चरणी समर्पित प्रमाणे ज्ञानोबा तुकोबरांचं आईसाहेबांचं भजन करूया आणि उद्याच्या दिवशी नारद काय विचारणार आहेत पूर्ण परमार्थ म्हणजे काय आहे याचा विचार आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 मुक्ताबाई 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 मुक्ता शक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासाठाव द्यावा पायी दासाडाव द्याबाई मुक्ताबाई 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 हरी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु झेंडूजी महाराज की सद्गुरु मुकुंद महाराज की सद्गुरु सखाराम महाराज की सब संतन तन की जय सोमेश्वर भगवान की जय